नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा पुरवठा निरीक्षक परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। येते 26 फेब्रुवारीपासून ऑनलाईन परीक्षा होणार आहे। तरी आपण मागील पुरवठा निरीक्षक ऑनलाईन परीक्षेतले जेवढे काही जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत त्याचबरोबर मराठी व्याकरणावरचे जेवढे काही प्रश्न आपण घेत आहोत किंवा घेणार आहोत या दोन्हीचीही एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे। तर त्यामध्ये जेवढे काही सगळे प्रश्न असतील ते तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या, त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण मराठी व्याकरणावरचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। यावरच आपला हा तिसरा व्हिडिओ आहे। याच्या आधीचे जर 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, पुढील शब्दाचे योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा। तर बघा इथे डावीकडे काही शब्द दिलेले आहेत आणि पुढे त्याचे अर्थ दिलेले आहेत। तर यापैकी आपल्याला त्या शब्दाचे योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखायचा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। इथे बघा जनक हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो, तर जनक म्हणजेच पिता किंवा वडील असा याचा अर्थ होतो, बरोबर आहे। पुढचा जो शब्द आहे जनन, जनन याचा अर्थ काय होतो, तर जनन याचा अर्थ होतो जन्म, हे पण बरोबर आहे। म्हणजे तिसऱ्या ऑप्शन मधला जो पर्याय आहे तो शब्दाचे योग्य अर्थ असलेला पर्याय आहे। पुढचा प्रश्न, अत्तराचे दिवे लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। अत्तराचे दिवे लावणे म्हणजेच बेसुमार उधळपट्टी करणे असा या वाक्प्रचाराचा अर्थ होतो। पुढे, बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा समर्पक अर्थ सांगा। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। बुडत्याचा पाय खोलात म्हणजेच काय, तर अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे असा या म्हणीचा अर्थ होतो। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अचूक जोडी कोणती। इथे बघा काही समूहदर्शक शब्द दिलेले आहेत, यापैकी आपल्याला अचूक म्हणजेच बरोबर असणारी जोडी निवडायची आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। पक्ष्यांचा काय असतो, थवा असतो। म्हणजे चौथ्या ऑप्शन मध्ये जी जोडी आहे ती अचूक म्हणजेच बरोबर असणारी जोडी आहे। पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटले, विमानांचा संच, हे चुकीचं आहे। विमानाचा संच नसतो, तर विमानांचा काय असतो, तर विमानांचा असतो ताफा। दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय म्हटले, उंटाचा कळप, हे पण चुकीचं आहे। उंटाचा कळप नसतो, तर उंटाचा काय असतो, तर उंटाचा असतो तांडा। वेलींचा घोस म्हटले, हे पण चुकीचं आहे। वेलींचा घोस नसतो, तर वेलींचा काय असतो, तर कुंज असतो। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न, कोणत्या मूळ शब्दात प्रत्यय व उपसर्ग जोडून पारिश्रमिक शब्द तयार झाला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 श्रम। तर श्रम हा जो मूळ शब्द आहे याच्यामध्ये प्रत्यय आणि उपसर्ग जोडून पारिश्रमिक शब्द तयार झालेला आहे। प्रत्यय कशाला म्हणतात, तर प्रत्यय म्हणजे बघा जो मूळ शब्द असतो या मूळ शब्दाच्या शेवटी म्हणजेच नंतर जे अक्षरे जोडली जातात त्याला प्रत्यय असं म्हणतात। जसं की या श्रम या मूळ शब्दामध्ये शेवटी कोणते अक्षरे जोडलेले आहेत, तर इक ही अक्षरे जोडलेली आहेत। कारण पारिश्रमिक या शब्दाचा आपण जर उच्चार केला तर शेवटी याच्यामध्ये इक अशा प्रकारे उच्चार होतो, म्हणजे याच्यामध्ये इक हा शेवटी प्रत्यय आलेला आहे। उपसर्ग कशाला म्हणतात, तर उपसर्ग म्हणजे जो मूळ शब्द असतो या मूळ शब्दाच्या पूर्वी म्हणजेच अगोदर जे अक्षरे जोडली जातात त्याला उपसर्ग असं म्हणतात। जसं की या श्रम या मूळ शब्दामध्ये पूर्वी कोणते अक्षरे जोडलेले, तर पारी हे अक्षरे जोडलेले, म्हणजेच पारी हा काय आहे, तर याच्यामधला उपसर्ग आहे। थोडक्यात श्रम हा जो मूळ शब्द आहे या मूळ शब्दामध्ये पारी हा उपसर्ग आणि शेवटी इक हा प्रत्यय लागून इथे पारिश्रमिक हा शब्द तयार झालेला आहे। पुढचा प्रश्न, नातवाची बायको या विग्रहाचा नेमका सामासिक शब्द कोणता। तर इथे बघा नातवाची बायको हा जो विग्रह दिलेला आहे हा विग्रह खालीलपैकी कोणत्या सामासिक शब्दाचा होतो ते सांगायचे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नाथसून। तर नाथसून हा जो सामासिक शब्द आहे याचा विग्रह काय होतो, तर नातवाची बायको अशा प्रकारे होतो। म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे। तर याचा जर आपल्याला प्रकार जर विचारला तर तो कोणता आहे, तर तो आहे विभक्ती तत्पुरुष। नाथसून हा जो शब्द आहे या सामासिक शब्दाचा प्रकार जर विचारला तर तो विभक्ती तत्पुरुष अशा प्रकारे प्रकार आहे। विभक्तीमधला कोणता प्रकार आहे, तर तो आहे षष्टी विभक्ती तत्पुरुष। कारण की नाथसून याचा विग्रह कसा झालेला आहे, तर नातवाची बायको, म्हणजे याच्यामध्ये विभक्तीचा कोणता प्रत्यय लागलेला आहे, तर ची हा प्रत्यय लागलेला आहे। मग ची हा प्रत्यय विभक्तीच्या कोणत्या प्रकारातला आहे, तर षष्टी या प्रकारामधला आहे। कारण षष्टीचे प्रत्यय कोणते आहेत, तर एक वचनामध्ये जर पाहिलं तर चा, ची, चे अशा प्रकारे प्रत्यय आहेत। तर अनेक वचनामध्ये चे, चा, ची अशा प्रकारे प्रत्यय, तर हे प्रत्यय सुद्धा आपल्याला तोंडपाठ असले पाहिजेत। म्हणजे बघा इथे ची हा प्रत्यय लागल्यामुळे षष्टी विभक्ती तत्पुरुष अशा या सामासिक शब्दाचा प्रकार आहे। तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, ज्या वाक्यात कर्म नसते त्या वाक्याला डॅश प्रयोग म्हणतात। कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, सकर्म कर्तरी प्रयोग की अकर्म कर्तरी प्रयोग। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अकर्म कर्तरी प्रयोग। इथे कर्म नसते म्हटले, कर्म नसते म्हटल्यावर सकर्मक येणार आहे का, नाही, कारण की सकर्मक म्हणजेच कर्म असलेलं, इथे सकर्मक म्हटल्यामुळे दुसरा आणि तिसरा ऑप्शन येणार नाही। पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटले, कर्तरी प्रयोग, इथे स्पष्टपणे अकर्मक किंवा सकर्मक काही दिलं नाही त्यामुळे हे पण
येणार नाही. चौथ्या ऑप्शनमध्ये मात्र स्पष्टपणे इथे अकर्मक म्हटलेलं आहे. अकर्मक म्हणजेच कर्म नसलेला, त्यामुळे चौथा जो ऑप्शन आहे अकर्मक कर्तरी प्रयोग हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी निवडा. इथे बघा याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची योग्य असणारी जोडी निवडायची आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. चढच्या विरुद्ध उतार ही विरुद्धार्थी शब्दाची योग्य असणारी जोडी आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, चढाईच्या विरुद्ध उतरण, हे चुकीचं आहे. चढाईच्या विरुद्ध काय येतं, तर चढाईच्या विरुद्ध येतं माघार. पुढे चढणच्या विरुद्ध घडण म्हटले, हे पण चुकीचं आहे. चढणच्या विरुद्ध काय येतं, तर चढणच्या विरुद्ध येतं उतरण. पुढे काय म्हटले, चपळच्या विरुद्ध लवकर, हे पण चुकीचं आहे. चपळच्या विरुद्ध काय येतं, तर चपळच्या विरुद्ध येतं मंद. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. इथे बघायचे 4 वाक्प्रचार दिलेले आहेत. याच्यामध्ये 3 जे वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ एकच होतो. फक्त एकच वाक्प्रचार असा आहे की ज्याचा अर्थ वेगळा होतो, तर तो वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. कारण की बघा, आकाशाची कुऱ्हाड होणे याचा अर्थ काय होतो, आकस्मिक संकट येणे. आभाळ फाटणे म्हणजेच काय, तर चारी बाजूनी संकट येणे. आकाश कोसळणे म्हणजे काय, तर एकाएकी फार मोठे संकट येणे. म्हणजे या 3ही वाक्प्रचाराचा अर्थ एकच होतो, तो म्हणजे संकट येणे. मात्र चौथ्या ऑप्शनमधला जो पर्याय आहे याचा अर्थ काय होतो, आकाश पातळ एक करणे म्हणजे फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे. त्याच्यामुळे चौथ्या ऑप्शनमधला जो पर्याय आहे तो वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार असलेला पर्याय आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील जोड शब्दामध्ये कोणता पर्याय चूक आहे. तर इथे बघा काही जोड शब्द दिलेत, याच्यामध्ये आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर जोड शब्द म्हणजे नेहमी जोडून लिहिले जाणारे किंवा नेहमी जोडून येणारे जे शब्द असतात ते जोड शब्द असतात. जसं की देव धर्म, देव दानव, देव घेऊ, अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते नेहमी जोडून लिहिले जातात किंवा नेहमी जोडून येतात, म्हणजेच हे जोड शब्द आहेत. परंतु तिसऱ्या ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर देव पेव अशा प्रकारचा जोडून लिहिलेला शब्द कधी आपण पाहिलाय का, नाही, म्हणजेच हा जोड शब्द नाही. त्याच्यामुळे चुकीचा असणारा पर्याय कोणता आहे, तर ऑप्शन नंबर 3 आहे. पुढचा प्रश्न, ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो तेव्हा त्यास डॅश म्हणतात. इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व की सहबोरी. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, समाहार द्वंद्व. तर त्या समाहार द्वंद्व असं म्हणतात. उदाहरण जर घ्यायचं झालं तर केर, कचरा. तर हे जे उदाहरण आहे याचा जर आपण विग्रह केला तर कसा होतो, केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ अशा प्रकारे याचा विग्रह होतो. म्हणजेच बघा, याच्यामध्ये केर, कचरा याचा समावेश तर होतोच, त्याचबरोबर इतर जे टाकाऊ पदार्थ असतात त्याचा पण याच्यामध्ये समावेश केलेला असतो. त्याच्यामुळे याची व्याख्या कशी केलेली आहे, तर ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो तेव्हा त्यास काय म्हणतात, तर समाहार द्वंद्व असं म्हणतात. व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, आजचा पेपर खूप सोपा आहे. हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते असेल ते विचारले. तर बघा, नकारार्थी वाक्य करताना काय करायचं, तर जे वाक्य दिलेलं असतं या वाक्याच्या मूळ अर्थामध्ये बदल न करता आपल्याला ते नकारार्थी करायचं असतं. मग इथे जर पाहिलं तर सर्वच वाक्य कशी आहेत, नकारार्थी आहेत. परंतु आपल्याला इथे निश्चितपणे असं बरोबर असणारं नकारार्थी वाक्य निवडायचं आहे की ज्याचा अर्थ काय होईल, तर आजचा पेपर खूप सोपा आहे. तर याचं उत्तर कोणतं येईल, तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर 3. आजचा पेपर अजिबात अवघड नाही. याचाच अर्थ काय होतो, तर आजचा पेपर खूप सोपा आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. पुढे, उच्चिष्ट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते. तर इथे बघा, उच्चिष्ट हा जो शब्द आहे या शब्दाची संधी कशी होते ते आपल्याला सांगायचे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, उत प्लस शिष्ट अशा प्रकारच्या पोट शब्दाने उच्चिष्ट या शब्दाची संधी केली जाते. तर हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर बघा, याचा एक नियम आहे. कोणता नियम आहे, तर त हे जे व्यंजन आहे या त व्यंजनापुढे श जर आले, त व्यंजनापुढे श जर आले तर या तचा काय होतो, तर तचा होतो च, आणि या पुढच्या श चा काय होतो, तर पुढच्या श चा होतो छ. म्हणजे बघा, अशा प्रकारे च प्लस छ यांचं एकत्रीकरण होऊन काय तयार होतं, तर छ तयार होतं. आलं लक्षात. म्हणजेच बघा, जसं की इथं पहिला जो शब्द आहे उत, याच्यामध्ये शेवटचं व्यंजन कोणतं आहे, तर त हे व्यंजन आहे आणि या त व्यंजनापुढे श आलेला आहे. म्हणजेच या त बद्दल इथे काय झालेलं आहे, तर या त चा झालेला आहे च आणि या पुढच्या श चा झालेला आहे छ. म्हणजेच या च प्लस छ च एकत्रीकरण होऊन इथे छ तयार झालेला आहे. अशा प्रकारे संधी होऊन उच्चिष्ट हा शब्द इथे तयार झालेला आहे. लक्षात ठेवायचे.
पुढचा प्रश्न, ती छान गाणे गाते या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करा. तर बघा इथे आपल्याला उद्गारार्थी वाक्य करायचे. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये भावनेचे उद्गार काढलेले असतात त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या वाक्यामध्ये शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. तर बघा इथं जर पाहिलं तर सर्वच ठिकाणी सर्वच पर्यायामध्ये वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, परंतु आपल्याला योग्य असणारं उद्गारार्थी वाक्य निवडायचं आहे. तर कोणतं आहे याचं उत्तर, तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर 2. तर ती छान गाणे गाते हे जे मूळ वाक्य आहे या वाक्याचं उद्गारार्थी वाक्य कसं तयार होतं, तर किती छान गाणे गाते ती, अशा प्रकारे उद्गारार्थी वाक्य तयार होतं. पुढचा प्रश्न, थवा हा समुदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पक्षी. तर थवा हा जो समुदर्शक शब्द आहे तो पक्ष्यांशी निगडीत आहे, कारण की पक्ष्यांचा काय असतो, तर थवा असतो. लक्षात ठेवायचे. पहिल्या ऑप्शनमध्ये जो शब्द दिलेला आहे मुंग्या, या मुंग्यांची काय असते, तर मुंग्यांची असते रांग. गोऱ्या आणि हरणांचा काय असतो, तर या दोन्हींचाही असतो कळप. तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर बघा समुदर्शक शब्द जे आहेत याच्यावरचे बरेच प्रश्न पुरवठा निरीक्षकच्या मागील ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारलेले, त्यामुळे आपण जो समुदर्शक शब्दावरचा जो सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा बघून घ्या. त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही. तर इथे बघा काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, यापैकी आपल्याला कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ते सांगायचे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. कारण की सुलभच्या विरुद्ध दुर्लभ ही विरुद्धार्थी असणारी जोडी आहे. सुगमच्या विरुद्ध दुर्गम ही पण आहे विरुद्धार्थी असणारी जोडी. चौथ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, स्थूलच्या विरुद्ध सूक्ष्म ही पण विरुद्धार्थी असणारी जोडी आहे. परंतु तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, सुसह्यच्या विरुद्ध सह्य ही जोडी विरुद्धार्थी नाही. कारण की सुसह्यच्या विरुद्ध सह्य येत नाही, तर सुसह्यच्या विरुद्ध काय येतं, तर सुसह्यच्या विरुद्ध येतं असह्य. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य विद्यार्थी वाक्य आहे. तर इथे बघा चारही पर्याय व्यवस्थित पाहिजेत आणि यापैकी आपल्याला कोणतं वाक्य विद्यार्थी वाक्य आहे ते सांगायचे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. मला खूप पैसा मिळावा हे जे वाक्य आहे ते विद्यार्थी वाक्य आहे. तर विद्यार्थी वाक्य कसं ओळखायचं, तर विद्यार्थी वाक्यामधलं जे क्रियापद असतं त्या क्रियापदामध्ये वा, वी, वे अशा प्रकारचे प्रत्यय लागलेले असतात. जसं की ते मिळावा हे जे क्रियापद आहे याच्यामध्ये वा हा प्रत्यय लागलेला आहे. वा, वी, वे अशा प्रकारचे प्रत्यय जर क्रियापदामध्ये लागलेले दिसले की समजायचं ते वाक्य कोणतं आहे, तर विद्यार्थी वाक्य आहे. काही जणांना वाटेल की दुसरं जे वाक्य आहे याच्यामध्ये पण शेवटच्या शब्दामध्ये वा हा प्रत्यय लागलेला आहे, परंतु लक्षात घ्या इथे जो वा प्रत्यय लागलेला आहे तो शब्द क्रियापद आहे का, नाही. तर याच्यामधलं क्रियापद आहे जातो आणि गाव आहे काय आहे, तर नाम आहे. त्याच्यामुळे हे वाक्य येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे. तर चारही पर्याय व्यवस्थित पाहिजेत आणि इथे कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ या वाक्यामध्ये दडलेला आहे ते सांगायचे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अंगावर पडणे. तर हा जो वाक्प्रचार आहे या वाक्प्रचाराचा अर्थ या वाक्यामध्ये दडलेला आहे. तर बघा ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले किंवा सारे काम तिच्याच अंगावर पडले अशा प्रकारचा इथे वापर होतो. म्हणजेच बघा अंगावर पडणे हा जो वाक्प्रचार आहे या वाक्प्रचाराचा अर्थ इथे काय होतो, तर अंगावर पडणे म्हणजेच एखादे काम करावे लागणे किंवा त्या कामाची जबाबदारी पडणे अशा प्रकारचा इथे अर्थ होतो. अंग चोरणे म्हणजे काय, तर अंग चोरणे म्हणजे अंग राखून काम करणे किंवा कामामध्ये कुचराई करणे असा याचा अर्थ होतो. तर हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे किंवा लक्षात ठेवायचे. पुढे, पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 त्याग करणे. पाणी सोडणे म्हणजेच काय, त्याग करणे किंवा आशा सोडणे असा देखील याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न पहा लास्ट, खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गृहस्थ. तर बघा उपपद तत्पुरुष समास यालाच कृदंत तत्पुरुष समास असं देखील म्हटलं जातं. तर उपपद तत्पुरुष समास जो असतो यातलं दुसरं जे पद असतं ते प्रधान म्हणजेच प्रमुख असते व ते धातू साधित म्हणजेच कृदंत असते. म्हणजे क्रियापद म्हणून त्याचा वाक्यामध्ये उपयोग करता येऊ शकत नाही. लक्षात ठेवायचे. तर एखादं उदाहरण उपपद तत्पुरुष समासाचं आहे आपल्याला कसं ओळखता येईल, तर दिलेला जो सामासिक शब्द असतो त्याचा जर आपण विग्रह केला तर विग्रह केल्यानंतर येणारा जो शेवटचा शब्द असतो तो जर धातू साधित म्हणजेच कृदंत जर असेल म्हणजे क्रियापद म्हणून त्याचा वाक्यामध्ये उपयोग करता येत नसेल तर ते उदाहरण उपपद तत्पुरुष समासाचं आहे असं समजायचं. जसं की बघा गृहस्थ हा जो शब्द आहे तो जर आपण विग्रह केला तर कसा होतो, गृह म्हणजेच काय घर आणि स्थ म्हणजेच काय स्थायिक असणारा. गृहस्थ म्हणजेच काय घरात स्थायिक असणारा किंवा घरात राहणारा अशा प्रकारचा विग्रह होतो.
तर यातला जो शेवटचा शब्द आहे राहणारा हा काय आहे तर धातुसाधित म्हणजेच कृदंत आहे. धातुसाधित किंवा कृदंत कशाला म्हटलं जातं तर धातूपासून बनलेला शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातुसाधित किंवा कृदंत असं म्हटलं जातं. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो. जसं की बघा राहतो हा जो शब्द आहे हा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतो म्हणजेच हे काय आहे तर क्रियापद आहे. राहणार आणि राहतो या दोन शब्दांमधला जर फरक पाहिला तर हे दोन्ही शब्द राहा या एका धातूपासून बनलेले आहेत, परंतु राहणारा हा जो शब्द आहे हा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, त्याच्यामुळे हा धातुसाधित म्हणजेच कृदंत आहे. आणि राहतो हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतो, त्यामुळे हा काय आहे तर क्रियापद आहे. आले लक्षात. आणखी या समासावरचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर कामकरी. कामकरी हा जो शब्द आहे याचा जर आपण विग्रह केला तर कसा होतो कामकरी म्हणजेच काम, करी म्हणजेच करणारा. कामकरी म्हणजेच काय काम करणारा. तर यातला जो शेवटचा शब्द आहे करणारा हा कर या धातूपासून बनलेला आहे आणि हा काय आहे तर धातुसाधित म्हणजेच कृदंत आहे. आणखी या समासावरचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर जलद. जलद म्हणजेच काय याचा जर विग्रह केला तर कसा होतो जलद म्हणजे जल देणारे. द म्हणजेच काय द म्हणजेच देणारे. तर यातला जो शेवटचा शब्द आहे देणारे हा दे या धातूपासून बनलेला आहे आणि हा काय आहे तर धातुसाधित म्हणजेच कृदंत आहे. तर बघा गृहस्थ, कामकरी, जलद हे जे तीन शब्द आहेत या तिन्ही शब्दाचे विग्रह केल्यानंतर येणारे जे शेवटचे शब्द आहेत राहणारा, करणारा, देणारे हे सगळे शब्द काय आहेत तर धातूपासून बनलेले आहेत, परंतु ते वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत. म्हणजे क्रियापद म्हणून त्याचा वाक्यामध्ये उपयोग करता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळे शब्द काय आहेत तर धातुसाधित म्हणजेच कृदंत आहेत. आणि त्यामुळेच गृहस्थ, कामकरी, जलद हे तीनही जे शब्द आहेत ते कोणत्या समासाचे उदाहरण आहेत तर हे तीनही शब्द उपपद तत्पुरुष समासाची उदाहरण आहेत. लक्षात ठेवायचे. समजलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओतले प्रश्न इथे संपलेले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.